हॅलो गाइज, वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ। तर आज मी बनवते व्हेज दम बिर्याणी। तर व्हेज दम बिर्याणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्यासाठी मी घेतलंय दही, 2 मीडियम साईजचे टोमॅटो आहेत, त्याची प्युरी करून घेतली आहे। ही पुदिना आणि कोथिंबीरची प्युरी आहे आणि हे 5 मीडियम साईजचे कांदे मी घेतले कट करून। हे मी फ्रोझन व्हेजिटेबल्स घेतलेत, तुम्ही फ्रेश पण घेऊ शकता। त्यानंतर दही घेतलंय आणि हा बिर्याणी मसाला मी यूज करते। आणि त्यानंतर घरचा जो आपला लाल तिखट असते ते 1 चमचा टाकायचा आहे, हळद टाकायची, ते मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तुम्हाला। तर इकडे मी राईस बॉईल करण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलंय आणि इकडे ह्याच्यामध्ये मी बिर्याणी बनवणार आहे। तर आता आपण तेल टाकून घेऊयात। तेल हे अंदाजेच टाकायचं आहे, 5-6 चमचे मोठे टाकायचे तेल। त्यानंतर तूप टाकतेय मी। तूप हे तुमच्या घरचं असेल किंवा रेडीमेडचं तूप घेतलं तरी चालतं, पण आम्ही अमूलचं तूप वापरतोय। अमूलचं चांगलं आहे, टेस्ट पण छान येते। तूप आणि बिर्याणीला टेस्ट छान येते, त्याच्यामुळे तूप टाकण्यामध्ये कंजूसी नाही करायची, कारण तुपाचीच टेस्ट असते बिर्याणीला। दम चांगला लागतो, हो, टेस्ट पण छान येते। आणि कट कर। तर तेल चांगलं तापलंय, आता आपण खडे मसाले टाकून घेऊयात। हळद टाकायचे, त्यानंतर कांदा टाकून घेऊया। तेल जास्त गरम झालं, कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा। जास्त पण त्याला म्हणजे असं भाजायचं नाहीये, कारण की मग त्याने टेस्ट जाते सगळी। नॉर्मल कलर चेंज होईपर्यंत फ्राय करायचा आहे। आणि गरम गरम तेल आणि तुपामध्ये टाकल्यामुळे तो पटकन फ्राय होतो। इकडे माझं पाणी बॉईल होतंय, आता राईस टाकणार आहे मी त्याच्यामध्ये। हा काही बिर्याणी राईस नाहीये, हा नॉर्मल राईस मी घेतलाय, जो आम्ही घरात यूज करतो। कारण बिर्याणी राईसची जी टेस्ट असते ती थोडीशी म्हणजे टेस्टी नाही लागत तो राईस एवढा। हा जो राईस आहे हा कोलम आहे, जो मी नेहमी बिर्याणीसाठी यूज करते, त्याने टेस्ट फार छान येते। बिर्याणी राईस मी सहसा यूज करत नाही बिर्याणीसाठी, आम्हाला तरी हाच राईस आवडतो। तुम्ही ट्राय करून बघा, अशा राईसनी छान होते बिर्याणी। तर आता कांदा फ्राय होतोय, इकडे पाण्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात, कारण की मीठ टाकल्यानंतर पटकन पाण्याला उकळी येते। तुम्ही ज्याप्रमाणे मीठ खात असाल, कमी जास्त तसं मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये। मी अंदाजेच टाकतीये, कांदा साधा आहे मला, मी 2 लोकांसाठीच बनवतीये, त्यामुळं क्वांटिटीमध्ये कमी जास्त होऊ शकतं। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार साहित्य वाढवलं तरी चालतं। कुकरमध्ये ह्यासाठी बनवतेय, कारण की मला कमी क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे। आणि ज्यावेळेस आपण पातेलं घेतो, पातेल्यामध्ये बिर्याणी बनवायला घेतो, त्यावेळेस ते फार पसरट असतं असं पातेलं, तर त्याच्यामध्ये अंदाज इतका व्यवस्थित येत नाही। कुकर हा थोडासा असा उंच असतो, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला साहित्य टाकता येतं। तर तुमच्याकडे असेल पातेलं आणि तुम्हाला अंदाज येत असेल तर तुम्ही पातेल्यात पण करू शकता। राईस वेगळीकडे बॉईल करून घ्यायचा कुकरमध्ये आणि पातेल्यात फोडणी मारली तरी चालतं, पण मी 2 कुकरच यूज करते, कारण हे बेटर असतं मेजरमेंटसाठी। तेल, तूप, त्याची क्वांटिटी, परत मग ते जास्त होतं, त्याच्यामुळे मग मी कुकरमध्येच करते। तर पाणी बॉईल झालंय, त्याच्यात राईस टाकलाय। तर राईस आता थोडं 5-7 मिनिटं बॉईल करून घ्यायचा आहे। जास्त पण म्हणजे शिजवायचा नाहीये त्याला, नॉर्मल थोडासा 70-80% त्याला शिजवून घ्यायचे। तर कांदा भाजला जातोय, कांदा फ्राय झालेला आहे, जास्त फ्राय नाही करायचं, थोडासा म्हणून। तर आता त्याच्यामध्ये मी टाकते टोमॅटोची प्युरी। हे 2 मीडियम साईजचे टोमॅटो आहे, 1 मोठा जरी घेतला तरी चालतो। टोमॅटोची प्युरी चांगली फ्राय होते। तर राईस मी आधी शिजवून का नाही घेतला,
जेव्हा मी फोडणीला सुरुवात केली तेव्हाच मी राईस बॉईल व्हायला ठेवलाय, कारण की ज्यावेळेस आपण आधी शिजवून घेतो राईस तर तो खूप असा ड्राय होऊन जातो, आणि ज्यावेळेस आपण सोबतच त्याला बॉईल करतो आणि 1-2 मिनिटं फक्त साईडला ठेवून बिर्याणीमध्ये टाकतो त्यावेळेस त्याची टेस्ट खूप छान येते. त्याच्यामुळे मी आधीच बॉईल करून नाही घेत. तर टोमॅटो फ्राय होतो, छान फ्राय करायचं, त्याचं पूर्ण कच्चेपणा जायला पाहिजे. राईस म्हणजे चिपकू द्यायचा नाहीये त्याला. आणि जितका आपण राईस घेतला त्याच्या डबल टिबल पाणी घ्यायचं आहे. 2-3 पटीने 4 पटीने जास्त पाणी घ्यायचं आहे, कारण की पाणी जास्त पाहिजे आपल्याला. पूर्ण असा तो मुरवायचा नाही आहे त्याच्यामध्ये पाणी, फक्त बॉईल करून घ्यायचं आहे. बॉईल करायला थोडं जास्तच पाणी घ्यायचं आहे, कारण की खाली पण लागू नये म्हणून. टाकतीये पुदिना आणि कोथिंबीर आहे. कोथिंबीर कमी आहे आणि पुदिना जास्त घेतलाय मी. एक जी आपली गड्डी असते त्याच्यातलं थोडंसंच ठेवलं होतं, बाकी सगळं मी घेतलेलं आहे. आणि त्याचं जास्त बारीक पेस्ट नाही करायची, माझ्याकडून चुकून बारीक झाली यावेळेस, पण ते थोडंसं असं नॉर्मल हे ठेवायचंय, आबडधोबड ज्याला म्हणतात, की म्हणजे पूर्ण पेस्ट नसते बारीक, तसं करून घ्यायचंय पुदिना आणि कोथिंबीर. त्याला छान तेलामध्ये फ्राय करायचंय. राईस आपला बॉईल झालेला आहे. आता जास्त बॉईल नाही करायचंय, जास्त शिजवायचं नाहीये म्हणजे त्याला. तर मी गॅस बंद करते. गॅस बंद झाल्यानंतर तुम्हाला जे पाणी आहे आपण जे बॉईल केलेलं ते एका वाटीमध्ये काढून घेते मी, कारण की हे आपल्याला लागणार आहे बिर्याणीमध्ये टाकायला जेव्हा आपण राईस टाकणार आहोत त्यानंतर. तर भांड्यामध्ये काढून घेते. इकडे आपला पुदिना ते कोथिंबीरची पेस्ट फ्राय होते. हा राईस एका मोकळ्या भांड्यात काढायचा. आणि राईसमध्ये पण खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मी जास्त नाही टाकत, कारण माझा मुलगा लहान आहे, त्याला तिखट जास्त चालत नाही. तांदूळ मी हे 2-2.25 वाटी घेतलेलं आहे, तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. जाळीदार भांड्यामध्ये काढायचा आहे. हे फ्राय झाल्यानंतर मी हळद आणि लाल तिखट टाकून घेतले याच्यामध्ये थोडं थोडं. त्यानंतर मी हा बिर्याणी मसाला यूज करते. लजीज लकीचा बिर्याणी मसाला आहे. छान, या बिर्याणी मसाल्याने खूप छान टेस्ट येते. तर हा मी पूर्ण एक टाकणार आहे याच्यामध्ये. हा चांगला फ्राय करून घेते मी. हा मसाला फ्राय झाला की मग ह्याच्यामध्ये आपण दही टाकायचं, कारण की दही टाकल्यानंतर आपण गॅस 1-2 मिनिटं फास्ट नाही करणार आहोत, म्हणून आधीच मी मसाला छान फ्राय करून घेते. तेलामध्ये फ्राय करते. आणि जर जास्त ड्राय वाटलं मसाला तर थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता. हे पाणी जे आपण काढलंय, राईस आपला बॉईल झालेलं जे पाणी आहे ते थोडंसं टाकायचं, थोडं नॉर्मल 1-2 चमचे, म्हणजे ड्रायनेस जाण्यासाठी आणि मसाला पटकन छान फ्राय होण्यासाठी. मस्त स्मेल येते बिर्याणीची. हा बिर्याणी मसाला छान आहे, तर तुम्ही एकदा वापरून बघा नक्की. टेस्ट छान येते, मस्त स्मेल येते. ही तर व्हेज आहे. नॉन व्हेज बिर्याणी पण मी टाकेल त्याची रेसिपी गणपती झाल्यानंतर. ओके, तर आपला मसाला फ्राय झालेला आहे. तर त्याच्यामध्ये दही टाकते मी. गॅस बारीक करून घेऊया. थोडं पुढे दही टाकल्या मी आता लगेच मिक्स करून घ्यायचं छान दही. त्याच्यामध्ये लम्स नाही राहायला पाहिजे, त्याच्यामध्ये मस्त असं फ्राय करून घ्यायचं. मसाला छान भाजून घ्यायचा आहे.
मस्त दिसतंय, छान दिसतंय. टेस्टलाही छान होतो हा. एकदा नक्की करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीने अशी बिर्याणी, आणि कमेंटमध्ये सांगा मला बनवल्यानंतर की कशी झाली होती. ओके, दही टाकल्यानंतर कंटिन्यू चालवतच राहायचंय चमचा, थांबायला नको, कारण की मग दही फाटायला नको आपलं. ओके, तर आता ह्याला थोडासा गॅस फास्ट करते मी. आता आपण हे जे आपलं व्हेजिटेबल्स आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स घेऊ शकता. पनीर, कोणी सोयाबीन टाकतं, अजून काही असतात भाज्या, ज्या आवडीनुसार तुमची मुलं जे खातील, घरात जे कोणी खात असतील ते सगळे व्हेजिटेबल्स घेतले तरी चालतील. तर मी हे थोडेसे व्हेजिटेबल्स घेतले, हे फ्रोझन आहे, फ्रेश घेऊ शकता तुम्ही. तर आता व्हेजिटेबल्स थोडेसे शिजले पाहिजेत, म्हणून मी त्याला थोडंसं रेस्ट देते, थोडंसं वाफेवर शिजू देते मी त्याला. झाकण ठेवून आपण त्याला शिजू देते थोड्या वेळ. बंद करा. पण झाकण ठेवून ह्याच्यावर एक थोडं पाणी टाकलं होतं भाज्या शिजण्यासाठी, तर ते गरम पाणी मी याच्यामध्ये टाकते. आता शिजतायत भाज्या, जास्त नाही वेळ लागत, कारण की आपण ह्याला दम पण देणार आहोत, 10 मिनिटच दम देणार आहे. तर त्याच्यात मग जास्त म्हणजे कच्च्या नको राहायला, म्हणून मी आधीच थोड्या अजून 5 मिनिटं शिजवून घेते, आणि मग 10 मिनिटं जेव्हा आपण दम देऊ तेव्हाही त्या शिजतीलच 10 मिनिटं, आणि 15 मिनिटांमध्ये व्यवस्थित शिजून जातात त्या भाज्या. व्हेजिटेबल्स पण शिजले होतात आपल्या, जास्त नाही शिजवायच्या, 10 मिनिटं अजून दम देणार आहे मी त्याला, तर तेव्हा पण त्या शिजतीलच. तर आता आपण याच्यामध्ये राईस टाकणार आहोत. आपला राईस मीठ टाकून घेतलंय मी मसाल्यामध्ये, जास्त ड्राय नाही झालाय हा राईस, तर हा राईस आता आपण टाकून घेऊ. एकच लेअर लावते मी, एकाच लेअरमध्ये मी करते. खाली थोडंसं पाणी टाकायचंय मसाल्यामध्ये, कारण की मसाला चिटकू नये भांड्याला, त्यामुळे. आता राईस टाकल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकलं कलर ग्रीन आणि ऑरेंज घेतला, तो तुम्ही पाण्यात मिक्स करून टाकतो. राईस करून घेतला, तर कलर टाकायच्या अगोदर पाणी टाकून घेते. हे जे आपण बॉईल केलेलं राईस, बॉईल केलेलंच पाणी आहे जे आपण साईडला काढलं होतं, ते मी ह्याच्यावर टाकणार आहे. राईस स्प्रेड करून घेऊया, स्प्रेड केलं. ओके, आता तूप टाकायचं. तूप जास्त टाकायचं, कारण तुपाने छान टेस्ट येते राईसला. आणि आता आपण टाकणार आहोत कलर. ऑरेंज आणि ग्रीन कलर टाकलाय मी. तर आता ह्याला आपण झाकण ठेवून 10 मिनिटं दम देणार आहोत. तर 10 मिनिटानंतर बघूयात बिर्याणी कशी झाली आहे. मिनिटानंतर मी गॅस बंद केलेला आहे. आता आपण बघूयात आपली बिर्याणी कशी झाली. मस्त सुगंध पूर्ण घरामध्ये येतोय बिर्याणीचा. तर अशी दिसते आपली बिर्याणी. आता आपण प्लेटिंग करून घेऊया बिर्याणीची. ही बिर्याणी तुम्ही रायता सोबत, कोशिंबीर सोबत मस्त एन्जॉय करू शकता.
खूप छान होते या पद्धतीने केलेली बिर्याणी। तर अशी काही दिसते ही बिर्याणी, टेस्टला पण खूप सुंदर होते। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी अजून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहे। तर मला कमेंटमध्ये सांगा बिर्याणी बनवल्यानंतर की तुम्ही बनवली आहे की नाही। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय, थँक्यू।